पंढरपुरातून धनगर समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता माघार घेणार नाही, उपोषणकर्त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे। तर धनगर समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणाचा आजचा हा दुसरा दिवस आहे। अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका आता आंदोलकांनी घेतलेली आहे। आंदोलकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पाहूयात। आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज आता आक्रमक झालाय। पंढरपूरमध्ये राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे। राज्याच्या प्रत्येक विभागातील एक एक प्रतिनिधी धनगर समाजाचा म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे। आज दुसरा दिवस आहे। आपली तपासणी पण वैद्यकीय तपासणी झालेली आहे। प्रकृती कुठं तर खालावत असल्याचं दिसत आहे। काय मागणी आहे आणि याच्यावर तोडगा कसा निघणार? आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही। किती आमची प्रकृती खराब झाली, काही झाली तरी कसल्याही प्रकारे आम्ही डगमगणार नाहीत। आरक्षणाचं सर्टिफिकेट घेतल्याशिवाय घरी परत जाणार नाहीत। आणि जर शासनानं जर सर्टिफिकेट आम्हाला दिलं नाही तर आम्ही शासनाला येत्या निवडणुकीमध्ये लोकशाहीच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। 70 वर्षापासून हा लढा चाललाय आणि विरोधी पक्षात असले की धनगरांचा कळवळा येऊ द्यायचा, सत्तेत आले की धनगरांना विसरून जायचं। कारण यांना माहिती आहे की धनगर सत्तेत जर यांना आरक्षणाची अंमलबजावणी झाली तर आमदार खासदारकीच्या ज्या जागांवर हे लोक सत्ता भोगत आहेत त्या जागा यांच्या जातील। या एका कारणामुळे देत नाही। पण आत्ता ज्या फडणवीसांनी लिखित स्वरूपात आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी कबूल केलं होतं की मी धनगरांमुळे मुख्यमंत्री झालो, आत्ता जर सरकारने अंमलबजावणी केली नाही तर या पांडुरंगाच्या या भूमीतून आम्ही सांगतोय की आमचं वाटोळं करायला तुम्ही निघालात, तुमचं राजकीय वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। पहिल्यांदा समाज आणि त्यानंतर पक्ष आणि राजकारण असा सूर आता या ठिकाणचे उपोषणकर्ते आवळत आहेत। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।